कोण बालमाची विपक्ष तुम्ही पाहता मैदानावरती नरवीर उमरट या दोन टीमच्या दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फुलटॉस होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान खेळाडू पोहोचतोय. चेंडूला उंची इतकी होती की जजमेंट चुकलं. स्किड झाले आणि स्वतः जमिनीवरती आदळले. परंतु इथे धाव मिळेल ती 2 धावा. गणेश आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता मैदानावरती रुपेश ही जोडी तुम्हाला पार मिळेल. गुरुदास सज्ज होतो गुरुदाची बार्कवरती. संतोष रन द विकेट. चांगला फटका आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये बॉल चाललाय माउंट लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती जेल सुटला होता यावेळेस बॅटर गणेशचा आणि आता तोच जखमी वाघ मैदानावरती डळकारी फोडतोय. बॉल माउंट लाईनच्या बाहेर चौकार. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा आपण जिबंदा देत असतो त्यावेळेस मात्र तोच खेळाडू आक्रमक पवित्रा घेत असतो आणि हेच आता घडले गणेशच्या माध्यमातून. कारण एक चौकार त्याने ठोकलाय. धावफलक पुढे सरकतोय. 6 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. गोलंदाज संतोष. अनुभव भरपूर आहे संतोष यांच्याकडे परंतु अनुभवपणाला लावावा लागेल. ऑन साईडला घेतलाय मिड विकेटला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या सरळ हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. आणि ते फरदच बाद. नवीन खेळाडू मैदानावरती शुभम दाखल होतोय. 3ऱ्या क्रमांकावरती हा शुभम आता दाखल झालाय. टी शर्टवरती 45. रोहित मॅन प्रमाणे आता बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. कारण संघात जाव कुठे ना कुठेतरी अडकलाय. कारण आपण पाहतोय सलामीला आलेला बॅटर लवकर बाद झालाय. अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरायचा आहे. कारण ज्यावेळेस पहिल्या परत लवकर बाद होतो ना त्यावेळेस संकटमोचक कामगिरी मैदानावरती करावी लागते आणि तीच कामगिरी आता करायची आहे मैदानावरती शुभमला. संतोष यांना तुम्ही पाहताय राऊंड द विकेटने ते सज्ज होतात. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानावरती आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही सगळे खेळतात. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिळवण्याचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान हरणीच्या वेगानं आणि चित्तेच्या चपळाईने इथे मात्र एक सिंगल एकपटी जातीय. धावफलक पुढे सरके. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना खरं तर शैलीजी पवार यांचंही कौतुक व्हायला हवं. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. काल काही पार्लेबाडी चषक 2024चं पर्व दुसरं तुम्ही एन्जॉय करता. मागील वर्षी कार्मेलच्या मैदानावरती ही स्पर्धा रंगली तेव्हा भरपूर बिझी शेड्यूल असतो. भरपूर बिझी शेड्यूल होता परंतु त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही आहेत. परंतु आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा 2 दिवस आम्हाला इन्व्हाइट करण्यात आलं शैलेजी पवार यांच्या माध्यमातून. परंतु एक दिवस आम्ही या स्पर्धेमध्ये आज जोडलो गेलो. उद्याच्या दिवसामध्ये दिलगिरी व्यक्त करू. उद्या आणखीन एक चांगला आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच ऐकायला मिळेल. दरम्यान सिंगर मिळेल. सिंगरच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या आत्तापर्यंत धावफलकावरती 8 धावा जोडल्या गेल्या. शुभमच्या साथीनं तुम्ही पाहताय मैदानावरती बॅटर रुपेश. गुरुदास यार यावेळेला देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. इथे तुम्ही पाहताय मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क जरूरी आहे. पदार्ली इथे नव्हतं. दरम्यान आता बॅटम पॅटच्या मधून बॉल निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि तुम्ही पाहता पहिल्या षटकाच्या अंती धावफलक पूर्णपणे स्थिरावलं आहे. दुसऱ्याच बरोबर ती चौकार आला होता असं वाटलं होतं धावफलक वेगाने वाढेल परंतु असं नाही आहे. मी आधीच पडलं होतं. संतोष यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे आणि आता तोच अनुभव त्यांनी पानाला लावला आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक फक्त आणि फक्त 8 धावा. षटक क्रमांक पहिलं संपन्न. दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी पायच कोणाच्या खांद्यावरती दिली आहे. षटक क्रमांक दुसरे घेऊन कोणता गोलंदाज येतोय या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मैदानावरती तुम्ही पाहताय 2 ताकदवर टीम खेळत असताना एका बाजूला आडाचा कोण बालमाची विपक्ष तुम्ही पाहताय मैदानावरती संघ नरवीर उमरट. या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता काल भैरवनाथ युवा मंच आडाचा कोण बालमाची संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं टीम नरवीर उमरट संघाला बॅटिंगसाठी.
आणि तुम्ही पाहता आत्तापर्यंत चांगला क्रिकेट मैदानावरती खेळत असताना पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा इथे मात्र खर्च केल्या आणि आता या षटकामध्ये तुम्ही पाहताय षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आडवा बाटना खेळतला मिड विकेटला खेळाडू उपस्थित होता दरम्यान सिंगल गोलंदाजाचं नाव कळवा बॉलर नेम सुनील अंपायर सिग्नल नो बॉल पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये चेंजेस असाव्या फिल्डिंगमध्ये अटी त्रुटी आढळल्या असावा हेच पंचांनी सांगितलंय दहा धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली आहे सुनीलला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती चांगला फटका ऑन साइडला खेळतलाय लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित कॅच ड्रॉप हाताला चेंडू ब्रश झाला परंतु जमिनीला चेंडू दान देखील झाला दरम्यान धाबा किती मिळते 2 धाबा इथे देखील जोडले जातील जेल स्वीकारला असता तरी देखील काय फायदा नसता कारण इथे फ्रीडचा चेंडू होता त्यामुळे या 2 धाबा 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या पॉवरप्लेचे षटक क्रमांक पहिल्या समाप्त झाला दुसऱ्या षटकाला सुरुवात निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना चांगला चेंडू आता टाकत असताना यावेळेस सुनीलला तुम्ही पाहताय हेच करायचं सुनील या मॅचमध्ये कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचा फुल टॉस होता मेजबानी होती परंतु हा लोवर फुल टॉस होता त्यामुळेच की काय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील फसला मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतो दरम्यान धाबा किती मिळतील 2 धाबा येथे देखील जोडले जातील 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो आतापर्यंत 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅच हे समीकरण आम्ही नेहमी सांगत असतो परंतु आता या मॅचमध्ये तुम्ही पाहताय कंबर कसली आहे गोलंदाजी करत असताना टीम बालमाची या संघाच्या माध्यमातून समोर नरवीर उमरट हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न इथे देखील फसतोय फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा बॉलला अडब्यात शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट बॉल नाही थांबणार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो चौकार हा चौकार आलाय 4 धाब्याच्या साथीने धावफलक आता वेगाने पुढे सरकतो चेंडूची पूर्तता करा 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक दुसरा सुनील फुल टॉस होता पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार चौकार सलगचा दुसरा चौकार आता बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती त्याच्या बॅटमधून शुभमच्या बॅटमधून हा चौकार आला अजून एक चांगला फटका फाईन लेगला खेळाडू नाहीये त्याचाच फायदा आता होतोय बॅटिंग करत असताना टीम नरवीर उमरट संघाला सलगचा तिसरा चौकार षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झाला भरपूर धाबा खर्च केला गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून सुरुवात ज्यावेळेस झाली असं वाटलं होतं कमबॅक तो करतोय पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहिलं जिथे मात्र नो फेकला तिथे 3 धाबा खर्च केल्या पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती 2 धाबा त्यानंतर डॉट तिसऱ्या बॉलवरती 2 धाबा चौथ्या बॉलवरती चौकार 5वा बॉल देखील चौकार 6वा बॉल देखील चौकार आणि आता धावफलक तुम्ही पाहताय या षटकाचा जर विचार केला तर 18 धाबा खर्च केल्या आणि धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 24 धाबा 26 धाबा माफी असावी पहिल्या षटकाच्या मध्ये 8 त्यानंतर 18 धाबा आता खर्च केल्या सव्वीस धाबा तुषार षटक क्रमांक तिसरं
पहिला बॉल बॅटचा स्विंग तर जबरदस्त होता. बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला असता तर हा चेंडू मला वाटतं थेट बेलवली गावातून आणावा लागला असता. इतका बॅटचा फ्लो जबरदस्त होता, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळे तुम्ही पाहता आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहताय तिसऱ्या सुरुवात झाली आहे. गोलंदाज सज्ज होतोय तुषार. यावेळेस देखील आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पायलेगचा खेळाडू पुढे सरकतोय आणि इथे कॅच देखील ड्रॉप झाली. बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार येतोय. तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं धोपाडणं अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. 4 धाबा. हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. बेलवली म्हटलं की आमचे राजेजी साळवे सर जे चांगले स्कोरर आहेत, संघाचे कॅप्टन आहेत, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. या स्पर्धेच्या माध्यमातून वडवली नगरीमध्ये ही स्पर्धा रंगते. हा सलगचा अजून एक चौकार. चौकाराच्या माध्यमातून धावफलक आता बेगारे पुढे सरकेल. धावसंख्या आतापर्यंत 34 धाबा. काहीशा चुका आता मैदानावरती आडाचा कोंड मालवाची टीमने केल्या, त्यामुळेच की काय धावसंख्या आता भरपूर वेगाने वाढली आहे. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. बोटं विखरली होती, फिंगर रोल केली, परंतु पंच आमच्या गाड्या बळतात. योगराजी बुटेरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते बाल केली आहे. धावसंख्या पुढे सरकेल आतापर्यंत 35. 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज तुषार. यामुळेच देखील लाईन खराब. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत थोडासा लेट, परंतु थेट पोहोचला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता असं पंचांनी सांगितलंय. सर पंचाची वाद घालू नका. आयोजन कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आली आहे. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेचला. यावेळेस देखील फटका चांगला आहे. धाबा किती मिळतील पाहावा लागेल. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. डिपेगोड स्कोर लेग सीमा रेषेवर षटकार. हा षटकार आला. धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 42. 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज तुषारवरती देखील आक्रमण. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा खेळाडू आता उपस्थित, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका. या फटक्याचा षटका आता लागेल टीम बालमाची संघाला. पूर्णपणे धावामध्ये 6. हा येतो षटकार. 48 का बॅटिंग करतोय. मैदानावरती तुम्ही पाहताय जसं आला तसं त्याच्या बॅटमधून धाबाची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. स्टॅकिंग वरती रुपेशला तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधून धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. गणेश जरी बाद झाला तरी देखील काय फरक पडतोय, कारण राकेशचा बल्ला बोलतोय. यावेळेला देखील पुन्हा एकदा इस्त्रेक्षक चूक करतोय. मैदानावरती बालमाची संघ आज उतरलाय, परंतु सरावाचा अभाव त्यांना इथे जाणवतो, कारण तुम्ही पाहता कॅचेस देखील ड्रॉप झाल्या. हा चेंडू देखील डॉट होता, परंतु पंच आम्हाला बाईचा इशारा करतात आणि बाईच्या स्वरूपात धाबा मिळतील या 4 आणि हा येतोय चौकार. योगराजी बुटेरे सरांची आता थोडीशी निराळी आहे. त्यांच्या माध्यमातून नक्कीच आमच्यापर्यंत इशारे येतात. भरपूर बिझी शेड्यूल आहे. गावदेवी टीमचे गावदेवी पोलीस संघाचे ते कॅप्टन आहेत आणि कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला आहे. 52 बाबंड धाबा.
आणि आज देखील तुम्ही पाहताय पंचांची कामगिरी मोठी आहे. त्यांच्या साथीने आमचे डीके शैलेश राईट ओव्हर द विकेट. शैलेशचा पहिला बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. दरम्यान धाव मिळते सिंगल. नेक्स्ट मॅच आदर्श 11 कामथे विपक्ष श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुलसे. दोन टीमची कॅप्टन विनंती आपण या टॉस आपण करू. नो बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची गडबड झाली असावी. 3 खेळाडू नक्कीच आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे पंचांनी आता इथे दंडित केले. मित्र तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळताय त्यामुळे तुम्हाला माहीत असायला बघ कशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करायची, कशा प्रकारे खेळ करायचा, कशा प्रकारे समोरच्या संघाला थांबवायचं. परंतु आतापर्यंत तसं काही पाहायला मिळत नाही आहे. शैलेशचा हा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र बाउन्स घेतला आणि आता मैदानावरती घडले काय पाहावं लागेल. पंच आमच्या परत इशारा करतील चौकार. फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे ते हा चौकार होता. 58 धावा. खोदून काढला. इथे देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा खेळाडू पुढे सरकतो. दरम्यान घडलंय काय तर हुलकावणी देऊन बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान धाबा आणि धाबा मैदानावरती 3 धाबा इथे देखील एकवटल्या गेल्या आणि या 3 धावेच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या 61. या वेळेला देखील इथे तुम्ही पाहताय फायनली चेंडू ट्रॅव्हल होतो. दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे देखील चूक आणि आता धाबा किती भेटी 2 धाबा तर एकपटल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा मैदानावरती देखील होत आहेत कंप्लीट आणि आता या 3 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल लिगबाईच्या स्वरूपात. या 3 धाबा 64 धाबा. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शैलेश.
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेस देखील तुम्ही पाहता पॉईंटला खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न येथे देखील फसला. बालमाची संघ करतो तरी काय. एस रक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू दिला असता तर काही धाबा इथे वाचू शकल्या असत्या. बॅटर देखील बाद झाला असता. परंतु पुन्हा एकदा इथे तुम्ही पाहताय 2 धाबा एकपट्टे गेल्या आणि या 2 धाब्याच्या साथीने धाव फरक 67 धाबा. यावेळेस देखील टायमिंग तर चांगला आहे. एक्स्ट्रा खबरला क्षेत्रक्षक पाठमोरा बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान चेंडूला अडवलंय. परंतु पुन्हा एकदा जा जरा पंच आपण चेक करा. पाणी घेऊन जा. खेळाडूला दुखापत झाली आहे. पंच 3 धाबा ना. एकोणसत्तर धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यावेळेला देखील पायावरती बॉल आदळतोय. दरम्यान एक सिंगल इथे देखील मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा इथे कंप्लीट होतात. होता इथे मात्र फलंदाज बाद झाला. 2 धाबा एकपट्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु शेवटचा बॉल होता. यस लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद. आणि आता समीकरण तुम्ही पाहताय 70 धाबा जोडल्या गेल्या. 71 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. आदर्श 11 कामथे विपक्ष लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुळसे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला तो चेंडू घ्या पंच. तो चेंडू आमच्याकडे पोचवा. साई इंडियन्स कामते आणि लवलसे टीमने मंचावरती येऊन टॉस उडवून घ्यायचा आहे पुढच्या सामन्यासाठी. आणि ह्या टॉस उडवणार आहेत आमचे नंदकिशोर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा कॉल असेल. अजूनही आपल्याला 3 सामने या दिवसातले खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे.
शेवटचा ऑफिशियल कॉल असणार आहे बघा. विनंती आहे टीम आदर्श 11 कामथे विपक्ष लहुळसे, आपण लवकरात लवकर टॉससाठी या. सत्तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 71 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. चला नंदकिशोरजी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. लहुळसे विपक्ष कामथे या दोन टीमच्या दरम्यान टॉस आम्ही करतोय. तुषार आणि वैभव ही सलामी जोडी, गोलंदाज पवन. स्ट्रायकिंग वरती वैभव. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. गुरदस्त यार. पवन पहिला बॉल फुलटॉस होता, दूरवरून खेचलाय, बॉल चालाय लॉंग ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, भरपूर बेकार एक सिंगल एक पडली. दुसऱ्या प्रयत्न 2 धाबा इथे मिळतील. आदर्श 11 कामथे संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. या वेळेला देखील स्विंग तर भरपूर झाली होती बॅट, परंतु संपर्क बॅटने बॉलचा नव्हता. बॅटन बॅटच्या मधून बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय आणि आता तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना. पवन या वेळेला लाईन चेक करावी लागेल, पंच आमच्याकडे बळलेत. इशारा इथे पंचाचा पोतला, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते मिळतीये. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 3. या वेळेला देखील फुटोस होता, परंतु खेळाडू उपस्थित. दोन्ही फरतात एकाच एंड वरती. अपघात निश्चित होता, परंतु बाल बचावले. धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅचमध्ये. या वेळेला देखील ऑन साईडला खेळलाय, फटका तर चांगला आहे, धाबा देखील चांगल्या मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस देखील लाईन खराब आहे, पंच आमच्या परतला इशारा पोचवतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. धावफलक वेगाने पुढे सरकेल. खेळाडू कक्षातून आवाज थोडासा कमी ठेवा, विनंती आहे. टाळ्या तुम्ही वाजवू शकता, परंतु आवाज नको आहे.
अजून कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पवन म्हटलं तर 12चा वेग. फुल टॉस होता ऑन साईडला खेळलाय मेडिफिकेटला क्षेत्रशे धावतोय बॉल लाडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार ठोकला षटकार. सोळा धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. इथे देखील लाईन खराब आहे. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे जोडी जाईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 17 धाबा. पॉइंटला घेतलाय क्षेत्रशे पाठमोरा. एक धाव इथे देखील मेल. धावफलक 18 धावा. टीमची टोटल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक आतापर्यंत 18. एकाहत्तर धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या आतापर्यंत 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. संघ बालमाची बॅटिंग करतो. आडाचा कोंड 11 बालमाची. यावेळेला देखील बॅटची कडा घेतली. बॉल मात्र त्यांच्या मागे ट्रॅव्हल होतोय. दरम्यानचा खेळाडू फक्त पाहत राहिला परंतु बॉल सरळ निघून चालला एस रक्षकाच्या हातामध्ये आणि आता पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम बालमाची संघाला भरंदाज बाद. पंचाचा इशारा आमच्या परत पोहोचला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबेली मात्र बहाल करण्यात येईल. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. दुसरा घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित समोर सुनील. फुलटॉस बॉल होता. फटका चांगला पार मिळतो फाईन लेगला. एका टप्प्यावरती बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल नो बॉल. आम आदमी का हात पंजा के साथ.
फ्रीडचा चेंडू आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची पूर्णपणे संधी आहे सुनीलला. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला खेचलाय फटका फर्स्टला स्क्वेअर लेगला. खेळाडू जज करतोय 3-3 खेळाडू पोहोचतील तोपर्यंत नो मास लँड झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय सुनील. त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती खेळाडू तुषार. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. ऑन साईडला घेतलाय पुन्हा एकदा फटका चांगला बाहेर मिळतोय. डीप मध्ये खेळाडू जज करतोय आणि आता एक चांगला जज स्वीकारलाय. सुनीलला परतावं लागेल माघारी. परत बाद. धावफलक 26 धावा. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 46 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न. इथे देखील तुम्ही पाहताय त्यांच्या वरून बॉल निघून चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट खरं तर आपण पाहिला पहिल्या डाबामध्ये टीम उमरेड संघाच्या माध्यमातून. आणि आता इथे धाबा चेस करत असताना बालमाची संघ थोडासा बॅकफुटवरती पडला. बारची कडा घेतली पुन्हा एकदा. इथे मात्र थडबॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान सत्तावीस धाबा 13 बॉलचा खेळ शिल्लक. 44 धावांची गरज. पुढे सरसावले पुन्हा एकदा. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु पहिला चेंडू मात्र ऑफ साईडला दिशा दिली आणि इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा परत बाद. षटक क्रमांक 14 घेऊन चैतन्य आलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत संतोष. पहिला बॉल तुम्ही पाहता इथे मात्र चैतन्याचा. षटक क्रमांक 3 हाताळत असताना पहिल्या बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त करून लावल्या.
पुढचा बॉल. यावेळेस देखील कव्हर चेंडू टोलवाला दरम्यान मिळेल ती फक्त सिंगल. सिंगलपेक्षा जास्त काही ते मिळणार नाही आहे. एका धाबाच्या साथीने आता धावफरक पुढे सरकतो. या मॅचमध्ये अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 43 धाबांची गरज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्या बरोबर ते मगाशी एष्ट्या अगदी वाकवल्या आणि आता देखील तुम्ही पाहताय एष्ट्या इथे मात्र उद्ध्वस्त करत असताना फर्निचर बाद. नवीन फलंदाज विश्वनाथ. पॉइंटला बॉल चालला डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणीच नव्हता. पुन्हा एकदा बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार. 32 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये सेट करण्यात आलं. राऊंड विकेट खोदून काढलाय. चांगला फटका बार मिळतो. ऑन साईडला घेतला मिड विकेटला. डीपमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक पोहोचतात. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लागली गेली आहे 34 धाबा. षटक क्रमांक 3 बारकच असताना जवळ आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. सात बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील संपर्क नव्हता. शेपट गोड केले घडून जाताना. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धाबाची गरज जिंकण्याकरिता. सहा चेंडू 37 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 14 घेऊन राऊंड विकेट. इथे देखील एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय नवीन गोलंदाज जसा आला तसा पहिल्या बॉलवरती त्याने लेगस्टिक बाकवली आहे. फलंदाज बाद.
चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. या वेळेला देखील ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला डीप मध्ये. एक धाव इथे देखील एकपटी गेली. एका धावावरती समाधान मानावा लागतोय. धावफलक एका धाब्याच्या साथीनं पुढे सरकेल. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 36 धावांची गरज आहे. चला पुढच्या दोन्ही टीमनी तयार राहा. कामते विपक्ष लवडसे. फुल टॉस होता. इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. हेच बॅटर स्कोअर लेगला पाहत होते. त्यांना असं वाटलं होतं की चेंडू स्कोअर लेगला ट्रॅव्हल होतोय, परंतु असं नाही आहे. बॉल आला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि आता इथे देखील सिंगल. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला बॉल जरा डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. पुन्हा एकदा एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. येणारे 3 बॉलचा खेळ 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धावांची गरज. चला 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ह्या वेळेला देखील गतीमध्ये विश्राम केलं होतं. ओठो विकरली होती आणि इथे तुम्ही पाहता चेंज ऑफ द पेस दरम्यान एक सिंगल आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिप्रेझेंट करायचा प्रयत्न. सामना संपन्न. सामना जिंकला टीम नरबीर उमरठ संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम बलमाची तुमचं देखील कौतुक आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा. या मागचा मारता बाच नोट जाऊ ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार तिहेरी धाव आपण पाहिली आहे. तब्बल 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तोच खेळाडू रुपेश ठरला आहे या मागचा मारता मॅच.